सध्या सर्वच जण आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूपच सजग झाले आहेत. त्यामुळे आपल्यापैकी बरेचसे जण संध्याकाळच्या वेळी जी छोटी भूक लागते त्यावेळेस फरसाण, बिस्किटे, वेफर्स असे पदार्थ खाणे टाळतात. मग या भुकेसाठी नेमकं खायचं तरी काय असा प्रश्न पडतो आणि काहीच खाल्लं नाही तर मग सतत लागणाऱ्या भुकेमुळे जीव अगदी कासावीस होऊन जातो. म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक असे मखाण्याचा चिवडा कसा बनवायचा ह्याची रेसिपी घेऊन आले आहे. हा असा मखाण्याचा चिवडा संध्याकाळच्या वेळेत थोडा जरी खाल्ला तरी आपली भूक कंट्रोलमध्ये राहते आणि विशेष म्हणजे मखाना खूप पौष्टिक आहे. मखाण्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे भूकसुद्धा कंट्रोल राहते आणि कॅलरीज कमी असल्यामुळे आपलं वजनसुद्धा वाढत नाही. त्याशिवाय हा चटपटीत मखाण्याचा चिवडा तुम्ही अगदी उपवास असेल तरी सुद्धा खाऊ शकता. शिवाय हा मखाण्याचा चिवडा आपण फक्त 2 ते 3 चमचे तेलात बनवणार आहोत, त्यामुळे वजन वाढायची तर भीती नाहीच आणि अतिशय चटपटीत असा पटकन तयार मखाण्याचा चिवडा होतो. हलका फुलका आणि तितकाच चविष्ट हा चिवडा कसा बनवायचा ते लगेचच पाहूयात. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते. मखाण्याचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी मुख्य घटक तो म्हणजे मखाणे लागणार आहे. तर इथे मी 100 ग्रॅम एवढे मखाणे घेतले आहेत. मखाणा वजनाला खूप हलका असतो, त्यामुळे भरपूर असे 100 ग्रॅम मध्ये मखाणे येतात. हे मखाणे जरी फुलवताना थोडेसे भाजलेले असतील तरी ते दुकानातून आणल्यावर थोडेसे चिवटच असतात. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे मखाणे थोडेसे भाजून घ्यावे लागतील. अगदी मखाणा छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे 100 ग्रॅम मखाणे घालून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर आपल्याला हे मखाणे सतत परतवून अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. थोडासा हलकासा रंग ह्याचा बदलला जातो आणि छान असे कुरकुरीत होतात. 3 ते 4 मिनिटं याला भाजण्यासाठी लागतात. मंद आचेवरच भाजायचे आहेत. इथे 4 मिनिटं झाली आहेत आणि 4 मिनिटानंतर बघा मंद आचेवर मी मखाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत. हलकासा रंग सुद्धा बदलला गेला आहे. मखाणा भाजला आहे हे कसं समजतं तर हातामध्ये असा घेऊन बघायचा आणि फोडून बघायचा. अगदी मस्त कुरकुरीत होतो आणि अगदी मखाण्याचा पटकन चुरा होतो, म्हणजे आपले मखाणे छान भाजले आहेत असं समजायचं. आता हे मखाणे मी काढून घेणार आहे. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे भरून मी तेल घालून घेणार आहे. मोठी एक पळी घातली आहे, म्हणजे 2 मोठे चमचे मी इथे तेल घातलं आहे. आता तेल छान गरम झालं की ह्यामध्ये 2 मोठे चमचे भरून किंवा पाव कप एवढं मी शेंगदाणे घालणार आहे आणि शेंगदाणे मंद आचेवरच आपल्याला छान खरपूस होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे तेलामध्ये शेंगदाणे तळण्यापेक्षा जर भाजलेले शेंगदाणे घातलेत तरीही चालेल, पण चिवड्यामध्ये थोडेसे तेलामध्ये तळलेले शेंगदाण्यांचा स्वाद खूप छान येतो, त्यामुळे मी इथे शेंगदाणे तळून घेणार आहे. 2 मिनिटांमध्येच शेंगदाणे असे छान खरपूस तळून झाले की लगेचच आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. इथे एका प्लेटमध्ये मी असे शेंगदाणे काढून घेतले आहेत. पूर्णपणे तेल जितकं निथळवता येईल तितकं निथळवून काढायचं आहे. आता त्याच तेलामध्ये 2 मोठे चमचे भरून मी डाळ्या किंवा भाजकी चणा डाळ घालणार आहे. चणा डाळ मात्र भाजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 10 ते 15 सेकंद आपल्याला भाजायची आहे. खूप जास्त रंग बदलवायचा नाही. खूप जास्त ही तेलामध्ये तळली तर ती मग कडकडीत लागते, खुसखुशीत लागत नाही. त्यामुळे फक्त 10 ते 15 सेकंद आपल्याला अशी परतवून घ्यायची आहे आणि हलकासा रंग बदलला की आपल्याला ही सुद्धा लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता त्याच तेलामध्ये मंद आचेवर मी थोडेसे काजू घातले आहेत, 2 चमचे एवढे, आणि ते हलकेसे 10 ते 15 सेकंद ते सुद्धा परतवून घेणार आहे. काजूचा सुद्धा हलकासा असा सोनेरी रंग आला की काजू सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत. काजू घालणं न घालणं तुमच्यावर आहे. तुम्हाला आवडत असतील तर घाला, ऑप्शनल आहे पूर्ण. जे तुम्हाला सुके मेवे किंवा जे आवडतं ते तुम्ही यामध्ये घालू शकता. बेदाणे घालू शकता, बदाम सुद्धा घालू शकता. तुम्हाला जे आवडतं ते या चिवड्यामध्ये घालायचं आहे. आता हे तळलेले काजू सुद्धा मी लगेचच काढून घेणार आहे. आता त्याच तेलामध्ये मी काही लसणाच्या पाकळ्या असे ठेचून घेतल्या आहेत, त्यामुळे स्वाद खूप छान येतो आणि चिवडा खाताना असा मस्त कुरकुरीत लसूण दाताखाली येतो, तो खूप छान लागतो. तर इथे मी छोट्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, म्हणून ते 10 ते 12 एवढ्या घातल्या आहेत. मोठ्या घेतल्या तर थोड्या कमी घाला. अशा मस्त लसूण सुद्धा
खरपूस होईपर्यंत, अगदी सोनेरी रंग होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. जरा जरी लसूण तुमचा मऊ राहिला तर चिवडा मऊ पडू शकतो. 2 ते 3 महिने तो टिकणार नाही. त्यामुळे छान असा सोनेरी रंग होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत लसूण आपल्याला तळून घ्यायचा आहे. इथे लसूण सुद्धा छान कुरकुरीत झाला आहे. आता तो सुद्धा एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी 2 मोठ्या आकाराच्या हिरव्या तिखट मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला किती तिखट चिवडा हवा आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. आता मिरच्या सुद्धा मंद आचेवर छान 1 मिनिटं मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मिरची सुद्धा अजिबात इथे मऊ ठेवायची नाही, नाहीतर चिवडा नरम पडू शकतो. त्यामुळे मिरची सुद्धा अगदी छान कुरकुरीत करायची आहे. थोडीशी मिरची अशी कुरकुरीत व्हायलाच आली की ह्यामध्ये लगेचच मी 20 ते 25 कढीपत्त्याची पानं घालणार आहे आणि या मिरची सोबतच कढीपत्ता सुद्धा छान काही सेकंद कुरकुरीत करून घेणार आहे. म्हणजे वेगळा कढीपत्ता आपल्याला तळावा लागत नाही. इथे कढीपत्ता सुद्धा काही सेकंदातच मिरची सोबत छान कुरकुरीत झालाय. मिरची सुद्धा कुरकुरीत झाली आहे. आता कढीपत्ता आणि मिरची सुद्धा मी छान अशी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. आता या उरलेल्या तेलामध्येच आपल्याला एक फोडणी करायची आहे. त्यासाठी यामध्ये मी 1 चमचा भरून मोहरी घालणार आहे आणि अर्धा चमचा भरून जिरे घालणार आहे. मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे, थोडेसे परतवून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला पाव चमचा भरून हिंग घालायचा आहे. सोबतच पाव चमचा एवढं मी इथे धणे पावडर घालणार, यामुळे छान चटपटीत अशी चव या चिवड्याला येईल. आणि अर्धा चमचा एवढी मी हळद घालणार आहे आणि ही सर्व फोडणी आपल्याला लगेचच मिक्स करून घ्यायची आहे. मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतरच मी सर्व बाकीचे जिन्नस घातले आहेत, त्यामुळे फोडणी आपली करपत नाही. एकदा छान अशी फोडणी मिक्स झाली की ह्यामध्ये मगाशी आपण जे भाजून घेतलेले मखाणे आहेत ते घालायचे आहेत. गॅस इथे बंदच आहे आणि मखाणे घालून असे सतत एका पळीने परतवून घ्यायचे आहेत. इथे फोडणी सध्या खूप गरम आहे, त्यामुळे एका पळीनेच 1 मिनिट असे छान परतवून घ्यायचे आहेत. इथे जरी तुम्हाला आता वाटत असेल की ही फोडणी कमी पडेल, तर तसं नाहीये. सुरुवातीला असं तुम्हाला पांढरे मखाणे दिसतील, पण हळूहळू छान असा हळदीचा रंग या सर्व मखाण्यांवर लागला जाईल. इथे 1-2 मिनिटं असे परतवून घ्यायचे पळीनेच, कारण फोडणी गरम आहे. आणि हलकीशी थंड झाली फोडणी की मग हातानेच आपल्याला हे मखाणे असे मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे सर्व बाजूनी छान असं हळद लागली जाते आणि फोडणी सुद्धा सर्व मखाण्यांना लागली जाते. 2 मिनिटातच बघा हळद कशी सर्व मखाण्यांना लागली गेली आहे. अजूनही हे मिश्रण हलकसं गरम आहे. अशा वेळेसच आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 छोटा चमचा भरून मी इथे पिठी साखर घालणार आहे. यामुळे छान चिवड्याला मस्त चव येते. तिखट गोड चिवडा खायला खूप छान लागतो. हे सर्व घातल्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच मगाशी जे तळून घेतलेले जिन्नस आहेत, शेंगदाणे, डाळ्या, काजू, कढीपत्ता, मिरची, हे सर्व जिन्नस ह्यामध्ये घालायचे आहेत. म्हणजे छान ते एकजीव होतात. आता इथे थोडंसं गरमच आहे चिवडा, त्यामुळे सर्व जिन्नस हे लगेच आपल्याला असे एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मीठ आणि पिठी साखर हे गरम मखाणे असल्यामुळे सर्व बाजूंनी लागली जाते. त्यामुळे मी अशी हातानेच करून घेणार आहे. तुम्ही पळीने केलं तरी चालेल, पण हाताने केल्यामुळे सर्व मखाण्यांना अगदी व्यवस्थित पिठी साखर आणि मीठ लागलं जातं. फोडणीतच आपण हे घातले नव्हते जिन्नस तळलेले, कारण मग फोडणी सगळी ह्या तळलेल्या जिन्नसांना चिकटली जाते आणि मग ती एका बाजूला बसते. आणि असं हाताने केल्यामुळे वेगवेगळी फोडणी आणि हे तळलेले जिन्नस घातल्यामुळे फोडणी अशी मस्त सुटसुटीत होते आणि सर्व चिवड्याला ती लागली जाते. इथे आपला मखाण्यांचा चिवडा तयार आहे. आता तो मी सर्व करून घेते. पहा किती झटपट आपला मखाण्यांचा मस्त कुरकुरीत आणि चटपटीत चिवडा तयार आहे. संध्याकाळच्या छोट्या भुकेच्या वेळेस हा तुम्ही मखाण्यांचा चिवडा खाऊ शकता. ऑफिसमध्ये सुद्धा एखाद्या डब्यामध्ये नेऊ शकता किंवा ऑफिसमध्ये कोणी जात असेल तर डब्यामध्ये भरून देऊ शकता. प्रवासामध्ये खाऊ शकता, कुठेही खाऊ शकता. खूप पौष्टिक रेसिपी आहे आणि तितकीच मस्त चविष्ट आणि चटपटीत सुद्धा. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येईल. हा बघा आपला मखाण्याचा चिवडा इथे तयार झाला आहे. किती मस्त, स्वादिष्ट आणि झटपट सुद्धा आणि तितकाच पौष्टिक सुद्धा. हा मखाण्याचा चिवडा तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून 2 ते 3 महिने टिकवून ठेवू शकता. 2 ते 3 महिने तो टिकतच नाही,
कारण एवढा चविष्ट लागतो की त्याआधीच तो संपला जातो. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट स्वादिष्ट पौष्टिक आणि विशेष म्हणजे भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.